सर मोजून घ्या. आमचा विश्वास आहे तुमच्यावर. नाही सर, ते काय झालंय, जरा प्रॉब्लेम झालाय. काय? माझे 85,000 आहेत आणि राहुल्याचे 40,000 आहेत. काय? अरे फोनवर तर तू बोलला होतास तुझे 85 ह्याचे सगळे जमलेत म्हणून. हो, पण आता नाही. तो नाहीत म्हणजे दोघांचे मिळून 1.5 लाख होत नाहीत. कसं करायचं काम? अहो सर, आमच्याकडे एवढंच आहेत. हे घ्या, घेऊन जा पैसे. अहो सर सर ऐका की सर, असं बोलू नका सर. अहो खूप कष्टाने जमा केले तो पैसे आम्ही. माझ्या आईचं दागिने मी घाण ठेवून आणले तो, फक्त मला आर्मीत भरती होण्यासाठी. वय सर, मी तर आमच्या बापूची अख्ख्या आयुष्याची शेविंग घेऊन आलोय सर. सर सर काय बी करा सर, प्लीज सर, प्लीज काय बी करा आणि एवढ्या पैशातच करावं सर काम, प्लीज सर. होय होय सर, प्लीज काम करा. आम्ही वाटलं तर नंतर पैसे देतो की तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे, असंही तुमच्या पगारातनं पैसे कापून घेणारच आहे मी. घ्या घ्या, कापून घ्या. घे पैसे मोजून घे. बर, डॉक्युमेंट तरी तुमचे नीट आणलेत का? हाय हाय. द्या मग. ही घ्या, दोघांची पण आहे ती यात. ठीक आहे, तुम्हाला कळवतं काम झालं की. सर ते पावती. पावती काय? नाही, पावती नसती, तेच मी ह्याला सांगत होतो. सर मी तुमच्या फोनची वाट बघतोय, काम झालं की नक्की सांगा. हो सांगतो सांगतो, करतो फोन. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. पोरांनी पैसे कमी दिले. अरे जितकं पैसे मिळाले त्या समाधान मान की. आणि तुला काय कळतं का रे, मला कशाला आर्मीचा ऑफिसर केला? त्याला काय होतंय? काय नाही होत रे, यांना काय कळतंय? येडतांग पोर आहे ती. असं आर्मीमध्ये काम होतं का पैसे भरून? पण लगेच यांनी माझ्यावर विश्वास टाकला. मी काय आर्मीचा वाटतो का? अरे दुनिया अशीच आहे, जोपर्यंत गणणारी लोक आहेत तोपर्यंत आपल्यासारख्यांचा धंदा चालूच राहणार. अरे पण लेका, या पोराने पार आपल्या आईचे दागिने घाण ठेवून पैसे आणले. मग ठेवू देत की. आपण थोडं सांगितलं होतं त्यांना घाण ठेवायला.